शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रांनो, 7 तारखेपासून एक दुसरा चक्राकार दाब अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दोन्हीच्या टोकावर एक तयार होत आहे आणि झाला आहे. त्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरात देखील खूप असे पावसाळी वातावरण सध्या तयार आहे आणि भुवनेश्वर व विशाखापट्टणम या ठिकाणी एकदम कमी दाब हा सर्क्युलेशन झालेला आहे आणि तो दाब येत्या 8 तारखेपासून तो दाब हा भुवनेश्वर या ठिकाणी जास्त भुवनेश्वरच्या जवळ येत आहे 8 आणि 9 तारखेला. तर शेतकरी मित्र, 8 आणि 9 तारखेला या ठिकाणी एकदम खूप असे पावसाळी वातावरण तयार झाले असल्यामुळं याचा प्रभाव महाराष्ट्रातील कमी दाब होण्यास कारणीभूत ठरत आहे. हा कमी दाब मुंबई, जालना या भागामध्ये होत आहे. तसेच नागपूर या ठिकाणी एकदम कमी दाब असा तयार होत आहे. त्याच्यामुळे येत्या 8 आणि 9 तारखेला महाराष्ट्रातील या भागामध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, 8 तारखेला विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण हे जास्त दाखवत आहे. 8 तारखेला विदर्भ आणि खानदेशामध्ये पावसाचे प्रमाण हे जास्त आहे. विदर्भातील पाहिला असता विदर्भात नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज एशियामध्ये दाखवत आहे. तसेच जळगाव या ठिकाणी देखील चांगला जोरदार पाऊस होत आहे. तसेच संभाजीनगरचा काही भाग, नाशिक, मुंबई, पालघर, पुणे तसेच कोल्हापूरला देखील सर्वसाधारण पाऊस होण्याचा अंदाज आहे. आणि हा पाऊस शेतकरी मित्र 8 तारखेला मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, तसेच लातूर, अहमदनगर या ठिकाणी देखील पाऊस होण्याचा अंदाज आहे 8 तारखेला. आणि हाच पाऊस 8 तारखेला 6च्या टायमाला जवळजवळ संभाजीनगर, बीड, जालना, तुळजापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, अकलूज, अहमदनगर या ठिकाणी 6च्या टायमाला पाऊस होण्याचा अंदाज आहे. परंतु हा पाऊस शेतकरी मित्रांनो जळगाव, अकोला, अमरावती या भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे. परंतु काही ॲपमध्ये पाहिला असता पाऊस हा काही जास्त पाऊस दाखवत आहे, ते आपण ते पाहणार आहोत. शेतकरी मित्र, येत्या 3 दिवस सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, संभाजीनगर, अहमदनगरचा काही भाग या भागामध्ये पावसाचे प्रमाण हे चांगले राहणार आहे. जवळजवळ पाहिला तर येत्या 3 दिवसामध्ये 20 मिली पाऊस पडणार आहे. म्हणजे हा पाऊस पाहिला असा जोरदार ते सर्वसाधारण राहण्याचा अंदाज आहे. परंतु हाच पाऊस मालेगाव, जळगाव, अकोला, अमरावती, लोणार, पुसद, खांडवा तसेच चंद्रपूर, नागपूर या भागामध्ये चांगला पाऊस एकदम जोरदार होण्याचा अंदाज आहे. तसेच गोंदिया, भंडारा या ठिकाणी येत्या 3 दिवसामध्ये अति जोरदार पावसाचा इशारा विदर्भ साईडला दाखवत आहे. परंतु अकलूज, सांगली, अहमदनगरचा काही भाग, पुण्याचा काही भाग या भागामध्ये पावसाचे प्रमाण हे जरा विरळ राहण्याचा अंदाज आहे. पाऊस पडणार आहे पण थोडा कमी पाऊस पडणार आहे. परंतु नाशिक, पालघर, मुंबई, पुणे, दापोली, सातारा, रत्नागिरी या भागामध्ये पावसाचे प्रमाण हे एकदम जास्त आहे. तरी शेतकरी मित्र, हा येत्या 8-9 तारखेचा हवामान अंदाज आहे. तसे 10 तारखेचा पण याच्यात दाखवलेला आहे, पण 10 तारखेचा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत की किती वातावरणात बदल होतो आणि ते किती प्रमाणात 10 तारखेला 9 आणि 10 तारखेला पाऊस पडणार आहे हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये टाकणार आहोत. तर शेतकरी मित्र, आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करा असे रोजचे रोज ताजे व्हिडिओ पाहण्यासाठी. आणि शेतकरी मित्र, आपल्याला जर वाटत असेल आपल्या कोणत्या भागामध्ये पाऊस आहे नाही तर आपल्या कमेंटद्वारे विचारू शकता. तर आपल्याला कमेंटद्वारे आपल्याला एकदम अवश्य अचूक असे उत्तर आपण देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.